चला सर्व आता आपण आम्ही तुमच्यापेक्षा खूप लहान आहोत पण आमच्या आता माई पाय समालोचक म्हणून आम्ही काम करतोय तर सर्वांनी त्या सुपर 12 मधून 6 मात्र पाहतोय सुपर 6 खेळताना त्यामधून आता एक पहिला संघ मात्र जिंकलाय बजरंग स्टार 11 दादर संघ सुपर 3 मध्ये पोहोचलाय आता या दोन संघामधून कुठला संघ सुपर 3 मध्ये पोहोचेल सिद्धी श्रवण खारसापोली की पिंट्याशेत प्रतिष्ठान तांबडशेत दोन संघामध्ये आता ही लढत पाहायला मिळेल 5 षटकांचा सामना प्रथम फलंदाजीच्या वाटेर आलेल्या पिंट्याशेत प्रतिष्ठान तांबडशेतच्या आणि क्षेत्ररक्षण करण्याची भूमिका सध्याच्या घडीला बजावणार आहे तो सिद्धी श्रवण खारसापोली संघ या दोन संघामधली रणधुमा आली आहे निमित्त आहे 40+ अमरापूर विभाग प्रीमियर लीग 2025 वर्ष 5वे शेतातून या प्रीमियर लीगला सुरुवात झाली आज मात्र वैकुंठशेठ पाटील रविशेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नातून एक मैदान निर्माण झालं आणि या मैदानावर मात्र ही स्पर्धा आता संपन्न होतोय स्ट्राईक एंडला चांगदेव रावे संघाचा खेळाडू नॉन स्ट्राईकला पण आपण पाहतोय विनोद पाटील रावे संघाचा खेळाडू आणि गोलंदाजी मार्कवर अरुणजी मात्र लेजंड खेळाडू खारसापोलीचे गोलंदाजी मार्कवर इथे ज्यांनी मॅन ऑफ द सिरीजचा किताब तिसऱ्या पर्वामध्ये जिंकला होता ते अरुणजी मात्रे मैदानावर आहे पंचांकडून ग्रीन सिग्नल लागतोय सामन्याला सुरुवात होतोय अरुणजी मात्र गोलंदाजी मार्कवर असतील इथे मात्र मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे विश्वासदादा पाटील राव्याचे आणि सार्थक मात्र इथे मात्र स्टार खेळाडू जोई संघाचा अरुण मात्र बॅटची कणा घेऊन चेंडू मात्र इथे लेग गलीमध्ये जातोय एक धावसंख्या अर्जित केली विनोद पाटील आता स्ट्राईकला आलाय ज्याला मॅन ऑफ द सिरीज मागच्या वर्षी चौथ्या पर्वामध्ये ज्याला मॅन ऑफ द सिरीज मिळाली होती इथे मात्र तो आता मैदानावर आलाय नॉन स्ट्राईकला चांगदेव जका दुसऱ्या वर्षी याला मंगेश दादा तिसऱ्या वर्षी अरुण दादा आणि गेल्या वर्षी मी दादा बरोबर मंगेला भेटली आणि जीवन दादा नाही भेटली या बल्ला मात्र विनोद पाटील मागच्या वर्षाचा मॅन ऑफ द सिरीज ज्याला मिळाली ना तो खेळाडू मैदानावर आहे स्ट्राईक एंडला अरुण दादा मात्रे ज्यांना मॅन ऑफ द सिरीज बघा दोन मॅन ऑफ द सिरीज मिळाले खेळाडू एकमेकाच्या विपक्षामध्ये डाव्या स्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंच सार्थक मात्रे यांनी मात्र निर्णय दिलाय वाईटचा इशारा होतोय अवंत धावसंख्येमध्ये वाढ होईल धावपटलावर धावा लागतील 2 इथून मात्र आता अरुणजी मात्रे यांच्यावर जबाबदारी आहे कारण स्वतः आयकॉन प्लेयर आहेत आणि सरसेनापती देखील आहेत सिद्धी श्रवण खारसापोली संघाचे तर इथून मात्र आता हा खेळाडू काय करेल याच्याकडे आपलं लक्ष असणार आहे याला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता चेंडू मात्र इथे लॉफ्टेड शॉट केला कव्हर ड्राईव्हचा फटका लॉफ्टेडचा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करत असताना हाताला झटका पायाला चटका देणारा चौका इथे आपण पाहिला अप्रतिम फटका होता लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह विनोदजी पाटील याच्या बॅटमध्ये 6 अगदी मी युट्यूब ऑपरेटर आणि डीजे मास्टरला सांगतोय की जरा आवाज मला वाटते युट्यूबच्या माध्यमातून व्यवस्थित जात नाही कारण मला आता बरेचसे मेसेज येत आहेत तर बघा त्यांच्याकडे लक्ष द्या साऊंड क्वालिटीमध्ये जर असा प्रॉब्लेम आहे युट्यूब लाईव्ह मधून तर इथे अरुणजी मात्रे गोलंदाजी ट्रॅकवर एक लेजंड खेळाडू खारसापोलीचे लोवर फुलटॉसचा चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय चेंडू मात्र मंगेश दादा यांच्या हातामध्ये जायला अगदी कलवी संघाचा ब्रँड खेळाडू
करंजी मात्र 50+ फलंदाज आणि तेवढं 50+ फलंदाज चांगदेव दादा आपण पाहतोय श्रीराम संघाचे खेळाडू रावे संघाचे एकीकडे विनोदजी पाटील पंढरनाथ क्रिकेट क्लब रावे संघाचा खेळाडू या बिल्ला मात्र झेल उडाला तिथे क्षेत्ररक्षक ताईनात पकडला जाईल झेल आणि संपला जाईल खेळ या बिल्ला मात्र पहिला धक्का बसलाय अर्थातच आमच्या पिंट्या प्रतिष्ठान तांबडशेत विनोद दादा पाटील अगदी आयकॉन प्लेयर आहे आणि सरसेनापती देखील आहे पिंट्याचे प्रतिष्ठान राजा दादा ज्यांनी RPL रावे प्रीमियर लीग मध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारला ना तो फलंदाज मात्र मैदानावर आहे आजच्या घडीला रावे प्रीमियर लीग देखील तिकडे चालू आहे हनुमानपाडा प्रीमियर लीग चालू आहे जिता प्रीमियर लीग चालू आहे विविध अशा प्रीमियर लीग चालू आहे आणि याच धर्तीवर आपले हमरापूर विभाग 40+ प्रीमियर लीग देखील याच आपण पाहतोय गिरोबा जय गिरोबा ते मैदानावर रंगलाय हा क्रिकेटचा थरार वय वर्ष 40 आणि त्याच्यानंतरचे वय देखील आपण 55-60 वर्षाचे खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आता आपण जो सामना पाहतोय सुपर 6 मधला सामना क्रमांक 2 आहे सिद्धी श्रवण खारसापोली विपक्ष पिंट्याचे प्रतिष्ठान तांबडशेत एकीकडे खारसापोलीचा संघ एकीकडे आमच्या तांबडशेत आमच्या सचिन दादा माजी सरपंचांचा संघ कुठला संघ मात्र इथे ठरणार विजेता आजच्या दिवसामध्ये कळणार कारण पहिला सामना झाला त्याच्यामध्ये बजरंग स्टार 11 दादर आमचे विनायक दादा पत्रकार बंधू आणि आमचे निवृत्ती दादा यांचा संघ मात्र सुपर 3 मध्ये पोहोचलाय राजा पाटील डाव्या हाताचा अगदी फलंदाजा विस्फोटक फलंदाज मैदानावर आहे इथे मात्र फटसवलाय फुलर लेनचा चेंडू आता चेंडू पडल्यानंतर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय अगदी आवाज देखील टाळ्यांचा काहीच्या प्रमाणात पाहायला मिळते आमचे भगवान दादा हॅट्रिक सदस्य कलवे ग्रामपंचायतीचे ते देखील आपल्याला पाहायला मिळतील शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं अशी आपण पाहतोय जोडी मैदानावर आहे आणि एक खेळाडू मैदानावर आज आहेत क्रिकेटचा मनमुराद आनंद घेत आहेत त्यांना देखील आपण शुभेच्छा देतो या स्पर्धेच्या माध्यमातून मोठा फटका इथे मात्र राजा पाटील याच्या बॅट मध्ये डीप बॅकवर्ड स्कोरिंगच्या दिशेने तिथे झेल हातातून निसटतोय आणि इथे संधी उपलब्ध करून दिली जाते मंगेश दादा यांच्याकडून चूक होते सरसेनापती आहेत कर्णधार आहेत या वेळेला मात्र तरी देखील टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळते कारण ते एफर्ट्स घेतले ना त्या एफर्ट्ससाठी या टाळ्या होत्या पहिलं षटक समाप्तीचा पंचांचा इशारा येतोय निर्वाळा येतोय पहिलं षटक संपल्यानंतर धावपटलावर धावा स्थिरावल्यात 1 विकेटच्या मोबदल्यात 9 धावसंख्या धावपटलावर पिंट्याशेत प्रतिष्ठान तांबडशेत संघाची आहे नाव घ्यावं लागेल या स्पर्धेच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा भारतीय जनता पार्टी दक्षिणचे उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा या विभागातील बुलंद आवाज वैकुंठ शेठ पाटील साहेब नाव घ्यावं लागेल आमच्या सचिन दादा पाटील अन्नदाते आमचे 5 वर्ष सलग इथे अन्नदान करत आहे जी स्पर्धा पहिली अमरापूर विभाग प्रीमियर लीग ज्या अमरापूर गावामध्ये झाली ते शेतामध्ये झाली आणि शेतामधून आता सुसज्ज मैदानावर ही स्पर्धा संपन्न होत आहे आणि अगदीच खूप धन्यवाद मानतो आमचे सचिन दादांनी अविरत सेवा आमच्या या 40+ संघटनेसाठी त्यांची आहे आणि अर्थातच दुसरं नाव घ्यावं लागेल आमचे बाबू नागे 5 वर्ष सलग सिरीज आम्हाला सायकल देत आहेत त्यांचं देखील आपण मानूया धन्यवाद असे बरेच दिग्गज आहेत नाव घ्यावं लागेल गोपीनाथ शेठ मोकल काकांचं कारण खऱ्या अर्थानं या संघटनेला आधारस्तंभ त्यांचं देखील लाभलेला आहे प्रचंड मेहनत नारायणजी म्हात्रे असेल आमचे सचिन दादा गोलिमडे बिनविरोध 5 वर्ष अध्यक्ष आहेत या संघटनेचे उपाध्यक्ष आमचे विनोद दादा म्हात्रे असतील हे सर्व मंडळी त्यात रवी दादा रसाल असतील आमचे पंडित शेठ असतील आमचे सचिन दादा असतील तांबड शेठचे आमचे विश्वास दादा रावेचे असतील या दरम्यान जोह्याचे उपसरपंच महोदयांचं इथे शुभागमन होत आहे या तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे स्पर्धेला विशेष शुभेच्छा देण्यासाठी ते देखील आलेले आहेत त्यांचं देखील करूया आमच्या या 40+ अमरापूर विभाग प्रीमियर लीगच्या माध्यमातून स्वागत आमचे अर्थात सर्व पदाधिकारी आधारस्तंभ गोपीनाथ शेठ मोकल असतील त्यानंतर आमचे सर्व नारायण दादा म्हात्रे असतील सर्वजण मंडळी आज तुमच्या स्वागतासाठी इथे उपस्थित आहेत आपलं देखील सहर्ष स्वागत उपसरपंच महोदय
अगदीच आपल्या गावाचा दुसरा नागरिक ज्यांना म्हटलं जातं ते उपसरपंच आणि सरपंच पहिला नागरिक असतो, त्यांचं देखील लागलं इथे शुभ आगमन झालंय. चला मैदानाकडे आपल्याला घेऊन जाईल 40+ अमरापूर विभाग प्रीमियर लीगचा तर्रार, शेवटचा आजचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये आपल्या पाहायला मिळतोय याची धी याची डोळे क्रिकेटचा तर्रार पाहतोय. दोन संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये, सिद्धी सबन खार सापोली विपक्ष पिंट्याशेत प्रतिष्ठान तांबडशेत, या दोन संघामध्ये रंगलेली रणधुमाली आहे. ही रणधुमाली आपण या जय गिरोबा देवा मैदानावर इथे पाहतोय. स्ट्रायकिंगला राजा पाटील, जबेलला मात्र पंचांकडे मागणी केली होती, पंचांनी मात्र मागणी फेटाळली. अगदी राजा पाटील यांना असं वाटलं की हा वाईट आहे चेंडू, तिसऱ्या पंचांची मागणी केली. गोलंदाजी मार्कवर संतोष पाटील, मॅन फ्रॉम सोनखार चा हा खेळाडू. संतोष एकदम डॅशिंग वर्सटाईल हा प्लेअर आहे, मैदानावर गोलंदाजी करतोय. यावेळेला मोठा फटका, अंधाधुंद फटका केलाय. तिथे पुन्हा एकदा मंगेश दादा यांना संधी आहे, पकडेल झेल, संपेल आता खेळ. इथून मात्र राजा पाटील झालाय फेल, जाईल मैदानाच्या बाहेर. खेळाडू कक्षामध्ये धावपटलावर धाबा स्थिरावल्या गेल्या. 9 आकड्यावर धाबा. आणि उत्कृष्ट ते देखील समालोचक आहेत आणि गायक देखील, त्यांना देखील विनंती करतो या आपण आपलं देखील आमच्या 40+ संघटनेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. आमचे अजित दादा यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. डक स्ट्रायकरच्या जर्सीमध्ये पाहायला मिळतात आणि इथे 40+ राव्याचे भरतेच 40+ खेळाडू तिकडे देखील खेळत आहेत, इकडे देखील. म्हणजे क्रिकेटला एक समर्पण आहे, क्रिकेट प्रति असलेलं प्रेम आज त्यांचं दिसून येतोय. धावपटलावर धावा स्थिरावल्यात 9 आकड्यावर 2 विकेटच्या मोबदल्यात. सध्याच्या घडीला पिंट्याशेत प्रतिष्ठान तांबडशेत संघ थोडा अडचणीत सापडलाय. विनोद पाटील मैदानाच्या बाहेर गेलाय. आता मात्र उर्वरित जबाबदारी मात्र नवीन फलंदाज नवीन पाटील, मॅन फ्रॉम तांबडशेतचा खेळाडू. अंडरम क्रिकेट प्रचंड खेळलाय आज, ओव्हरम क्रिकेटच्या दिशेने मार्गस्थ झालाय नवीन पाटील तांबडशेत. त्याच्या समवेत असेल नवीन फलंदाज चांगदेव पाटील. ते नॉन स्ट्राईकला बराच अवधी आहेत, त्यांना देखील आता मात्र स्ट्राईक एंडवर येऊन मोठी फटकेबाजी करावी लागेल. संतोष पाटील आक्रमक गोलंदाज, यावेळेला हलक्या त्याने कट केलं बघा. अंडरआर्मचा क्लास इथे पाहायला मिळतोय. अगदी कट केलाय चेंडूला, चेंडू मात्र इथे दरम्यान सीमा रेषा भेदून जातोय. आलाय दणदणीत चौकार. चे चेंडू खेळायला मिळतात. शॉट सिलेक्शन एकदा चांगला करता असतो. टॅपिंग शॉट एक महत्वाचा शॉट अंडरआर्म क्रिकेटमध्ये खेळला जातो. त्याच पद्धतीचा आता क्लास दाखवला गेला नवीन पाटील, मॅन फ्रॉम तांबडशेतचा अंडरआर्म क्रिकेटचा बादशाह. पण आता मात्र इथे ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये चांगलं क्रिकेट खेळतोय. हाफ ट्रॅकरचा पुन्हा एकदा त्याच पद्धतीने कट केलाय चेंडू, पण चेंडू मात्र इथे फर्स्ट गलीमध्ये इथे पकडला जाईल. एक धाव इथे अर्जित केली जाईल. पाहता पाहता धावसंख्येमध्ये बदल होईल. 14 आकड्यावर धावसंख्या पोहोचेल 2 विकेटच्या मोबदल्यात. एकीकडे आपण पाहतोय सिद्धी सबन खार सापोली संघ, दुसरीकडे पिंट्याशेत प्रतिष्ठान तांबडशेत. 2 कर्णधार एकमेकाच्या विपक्षामध्ये. मंगेश दादा अर्थात मॅन फ्रॉम कलव्याचे कर्णधार, दुसऱ्या बाजूने विनोद पाटील राव्याचा कर्णधार. संघ मात्र एक खार सापोलीचा, दुसरा संघ तांबडशेतचा. या 2 गावामध्ये ही झुंज रणधुमाळी पाहतोय. निमित्त आहे 40+ अमरापूर विभाग प्रीमियर लीग 2025. चांगदेव काका यावेळेला मात्र मैदानावर आहे. पुन्हा एकदा त्यांनी पण टॅपिंग क्रिकेट केलाय. चेंडू मात्र इथे फर्स्ट गलीमध्ये जाईल. एक धाव अर्जित केली जाईल. श्रीराम संघाचा एक हुकमाचा एक्का अगदी त्यांना पाहिलं जातं. ती श्रीराम संघाची मॅच अगदी आपण पाहतोय पहिल्यांदा ती व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून टेलिकास्ट केली गेली होती. पेनच्या म्हाडाच्या मैदानावर होती ती. वडकल विपक्ष श्रीराम पहिली मॅच. आता युट्यूबच्या माध्यमातून भरपूर मॅचेस होतात, पण पहिली ती मॅच मात्र त्या कालावधीमध्ये व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून करण्यात आली होती. या बिलला मात्र आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर डाव्या इष्टीच्या बाहेर निघतोय. इथे मात्र वाईटचा इशारा येतोय, दंडित केला जातोय. संतोष पाटील याला आक्रमक जलद गतीचा गोलंदाज सोनखार गावचा
हा पण गोलंदाज मैदानावर आहे. धावसंख्या आता असेल धावपटलावर 16 धावसंख्या धावपटलावर 2 विकेटच्या मोबदल्यात आहे. संतोष पाटील गोलंदाजी मार्कवर धीम्या गतीने स्कोर वाढवला जातोय. जे 2 महत्वाचे धक्के बसलेत ना तिथून बॅकफुटवर आणले सध्याच्या घडीला पिंट्याशेत प्रतिष्ठान तांबडशेत संघाला. मोठा फटका या बिलला मात्र चढवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक संदीप पाटील राब्या संघाचा इथे पकडला जाईल झेल आणि इथे फेल होत आहे. महत्वाचा खेळाडू नवीन पाटील मॅनफ्रॉम तांबडशेतचा विकेट नंबर 3 खेळाडू कक्षामध्ये जाईल पिंट्याशेत प्रतिष्ठान तांबडशेतची. या शुभेच्छा देण्यासाठी या स्पर्धेला विशेष आलेले आहेत. तर त्यांचा देखील सन्मान अर्थात गणेशजी गरज साहेबांचा सन्मान उपसरपंच महोदय हा सन्मान त्यांच्या कार्याचा हा सन्मान त्यांच्या पदाचा इथे केला जातोय. आज मात्र गावाने विश्वास दाखवला जनतेने विश्वास दाखवला उपसरपंच पदावर नेमणूक झाली आणि त्यांचं काम देखील गावासाठी चांगलं चालू आहे. त्यांना देखील देऊया स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा. दादा आपण आलात त्याबद्दल आमच्या आयोजकांच्या वतीने खूप खूप हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. हे प्रेम सातत्याने आपलं आमच्या प्रती असू द्या. आमचा देखील जीवाला आपल्या प्रती निश्चित इथे पाहायला मिळतोय. मैदानाकडे घेऊन जाईल मैदानावर हडचणला वेग येतोय. इथे मात्र समालोचन कक्षामध्ये आपण बदल करतोय. अर्थात आमच्या सुशांतजी पाटील यांना मात्र ऑन माईक आपण इन्व्हाइट करतोय. धन्यवाद अक्षय पाडी सर. घेऊन चलते मैदानाकडे. तिसरा षटक घेऊन येलाय गोलंदाज मंगेश पाडी. पहिला चेंडू केलाय समोरच्या दिशेने. जोपर्यंत चेंडू फीड होईल त्या दरम्यान मात्र 1 धावसंख्या काही रोखू शकलो नाही. 1 धावसंख्येने अंकाच्या धावसंख्येत वाढ होईल. पिंट्याशेत प्रतिष्ठान तांबडशेत 18. एकदा फुलवलाय चेंडू खेळलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. जोपर्यंत चेंडू फील होईल तोपर्यंत 1 धावसंख्या सहजरित्या काढताय दोन्ही फलंदाज. चांगली रनिंग विटिंग द विकेट आणि या 1 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत वाढ होईल. जाऊन पोहोचेल 19 अंकावर. या एकेरी आणि दुहेरी धावसंख्येने मात्र काहीही होणार नाही. त्यामध्ये चेंडूला उडवला आणि चेंडू आलाय 6 धावसंख्येसाठी. मनोज पाटील हा शिशिष्ट संघाकडून वारंवार खेळताना पाहिलंय. पुन्हा एकदा फुलर लाईन चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि चेंडू मात्र निर्धाव. खरोखर सुंदर कमबॅक केलाय मंगेश पाटील याने. पुन्हा एकदा त्या दिशेने लेगच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. तिथं क्षेत्ररक्षक संदीप पाटील रनआउटची संधी आहे. होईल का आणि ही मात्र चांगदेव पाटील यांनी जणू काही आत्महत्येच्या रूपाने आपली विकेट बहाल करतोय. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर पिंट्याशेत प्रतिष्ठान तांबडशेत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 विकेटच्या मोबदल्यात 26.
पिंट्याशेठ प्रतिष्ठान संघाकडून न्यू बॅट्समन इनॅक्ट नंबर 6 अंकावर आलेला विश्वनाथ पाटील मॅन फ्रॉम कळवे हा देखील जिगर कळवे संघाकडून खेळताना मी याला पाहिलंय. खूप मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे या फलंदाजाकडे. सिद्धी चव्हाण खारसापोळी संघाकडून चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज रुपेश पनवेलकर. एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. चेंडू खेळला ऑफ स्टिकच्या दिशेने. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत मनोज पाटील आणि विश्वनाथ पाटील दुहेरी अंक गाठतायत आणि या 2 अंकाने संघाच्या धावसंख्येत वाढ होऊन जाईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28च्या घरात. आता मात्र हाणामारी करावी लागेल पिंट्याशेठ प्रतिष्ठान संघाला. जर आपलं मोठं असं टार्गेट लक्ष द्यायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील दोन्ही फलंदाजांना. नाही तर शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. चेंडू केला ऑफ स्टिकच्या दिशेने. जोपर्यंत चेंडू फील्ड सुंदररित्या चेंडू फील्ड होईल तोपर्यंत 1 धावसंख्येत जाऊन पोहोचते आणि एका धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत वाढ होऊन जाते. 29च्या घरात एकेरी आणि दुहेरी धावसंख्येने क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला काही होणार नाही. आता मात्र इनसाइड एज आहे. पाहूया झेल होईल का. मात्र झेल होतोय जमिनीला दार आणि जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स 4 रन्स. खराब क्षेत्ररक्षण आता मत करतोय सिद्धी सावंत संघाचा यष्टी रक्षक. त्याला सोपा साधा झेल घेता आला नाही. त्याच दरम्यान त्यांना 4 धावसंख्येने भुगतान करावे लागेल. पुन्हा एकदा राव एंड करू बॉलिंग साठी सज्ज. मार्कस होतोय गोलंदाज रुपेश पनवेलकर मॅन फ्रॉम हमरापूर. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. चेंडू आहे आकाशात. पाहूया झेल होईल काय आणि कोणतीही चुकी न करता मंगेश पाटील जो आहे गावात जेव्हा JPL होते तेव्हा सुंदर फलंदाजी मी पाहिले. गोलंदाजी सुद्धा सुंदर असते त्याची.
पाहूया आता हा सुद्धा धडाकेबाज फलंदाज आहे का, पाहूया कशा प्रकारे खेळेल. हलक्या हाताने चेंडू ऑफच्या दिशेने खेळून काढलाय. जोपर्यंत चेंडू फील होईल त्याच दरम्यान एक धावसंख्या सहजरित्या काढताय दोन्ही फलंदाज आणि एका धावसंख्येने वाढ करतोय 34 अंकावर. या षटकातील शेवटची काय चेंडूंचा खेळ शिल्लक. खरोखर सुंदर कमबॅक केलाय. कोणतेही मोठे फटके खेळल्यास थांबवलंय दोन्ही फलंदाजांना रुपेश पालवेलकर यांनी. चेंडू होता, चेंडू दिलाय भिरकावून. पाहूया झेल होईल का आणि सहजरित्या मला असं वाटतंय बॅक टू बॅक मला असं 4 कॅचेस पकड. आपण दीपक दादा घरत यांचा सन्मान घेणार आहोत. आज त्यांना विशेष अलिबाग येथे पालकमंत्र्यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट आरोग्य कर्मचारी म्हणून त्यांना सन्मान दिलेला आहे. तर त्यांना मी उपसरपंच महोदय आणि आमची कमिटी पूर्णपण हमरापूर 40+ हमरापूर विभाग प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचा शुभ सन्मान इथे करण्यासाठी मी विनंती करतोय. उपसरपंच महोदय अर्थातच आमचे गणेशजी घरत दादांच्या शुभ हस्ते इथे मात्र अर्थात आमचे दीपक दादा घरत यांचा सन्मान केला जाईल. दीपक प्रभाकर घरत अर्थात हे नाव आता चर्चेत असणार आहे आज, कारण आज डावरे गावाचं मात्र मान त्यांनी वाढवलाय, डावरे गावाचा सन्मान त्यांनी वाढवलाय. असे आमचे दीपक दादा घरत त्यांचा सन्मान इथे आमच्या हमरापूर विभाग 40+ प्रीमियर लीगच्या कमिटीकडून या हमरापूर विभागाकडून या सन्मान त्यांचा केला जातो. शुभेच्छा दादा असतील, असंच काम करत राहा. आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी निश्चित यापुढे देखील आपल्या असतीलच. आज आनंदाचा दिवस आहे. आज आनंदाचा धनुवर्षे आनंदाचा घडू असं म्हटलं जातं. तर खरं तर डावरे गावामध्ये हा आनंदाचा दिवस आपण पाहतोय, कारण आज आरोग्य कर्मचारी म्हणून दादांना पालकमंत्र्यांच्या शुभ हस्ते अलिबाग इथे आपल्या अर्थातच शासकीय जो आपला शहर आहे अलिबाग या ठिकाणी मात्र त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर हा सन्मान मात्र आपल्या 40+ संघटनेचा देखील आहे, कारण ते देखील आपल्या 40+ संघटनेचा एक भाग आहे. असं त्यांना सन्मान मिळाला. तर देऊया त्यांना शुभेच्छा आणि पुन्हा एकदा सुशांतजी पाटील यांच्या आवाजातून तुम्हाला सामन्याच्या दिशेने मी घेऊन जाईल. शेवटचा आणि डेट ओव्हर धावसंख्येत जाऊन पोहोचते 34 अंकावर 4 षटकाच्या सावधीनं. न्यू बॅट्समन सिद्धी श्रावण संघाकडून दॅट ओव्हर घेऊन आलाय गोलंदाज जीतू. न्यू बॅट्समन काका नवीन बॅट्समन होय काका. बॅट्समन कोण आहे तो नॉन स्ट्राइक एंडला विजय. धावसंख्या जाऊन पोहोचते 34 अंकावर. पुढील पाहिला चेंडू खेळला आडव्या बॅटने लेगच्या दिशेने. एक धावसंख्या काढताय दोन्ही फलंदाज. अजूनपर्यंत कोणताही मोठा फटका खेळलेला नाही पिंट्या शेठ प्रतिष्ठान संघाचा फलंदाज. आता मात्र हाणामारीचा षटक आहे. पाहूया कशा प्रकारे खेळतायत दोन्ही फलंदाज. 4-5 पावलांचा रानाम घेऊन गिरो बँड करून मार करेल गोलंदाज जीतू. एकदा फुलवलेंदा चेंडू होता. चेंडू पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलाय. जोपर्यंत चेंडू फील होईल तोपर्यंत एक धाव अशा एकेरी आणि दुहेरी धाव संख्येने क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला मात्र काही नागदा फुलवलेन चेंडू होता. चेंडू सुंदर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्टंप हिट करतोय आणि रनआउटच्या स्वरूपात विजय पाटील बॅक टू द डॅग आउट.
सुंदर समाचार घेतलाय. विजय पाडील चेंडूला भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. सिक्सर. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने चेंडू काढलाय. लो मॅच लँड मध्ये चेंडू जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स 4 रन्स. गेल्या वर्षी मोर्या MSIT संघाकडून खेळताना शेवटचा चेंडू आहे पहिल्या इनिंग मधला. ओ सुंदर कमबॅक. षटकार मारल्यानंतर मात्र डॉट चेंडू करतोय. निर्धाव चेंडू करतोय आणि पहिल्या इनिंगची समाप्तीनंतर पिंट्याचे आयोजकांना मी विनंती करतोय. अर्थातच आमचे उत्कृष्ट समालोचक आणि JSW मध्ये ऑफिसर पदावर देखील ते कार्यरत आहेत आणि उत्कृष्ट गायक देखील आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान करूया. आमचे विश्वासदादा पाटील यांना विनंती करतोय. सह्याद्री प्रतिष्ठान दुर्ग रक्षक अर्थातच त्याचे तालुका सचिव आहेत ते त्यांचा देखील सन्मानित केला. कॅमेरामॅनला फोकस करायला विनंती करतो की हा शुभ सन्मान आपण कॅमेरामध्ये कैद करायचा आहे. आलेल्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान हे आमचं आद्य कर्तव्य आहे. आमची संघटना 40+ ही सर्वांना मात्र एकत्र करून चालते आणि प्रत्येकाचा शुभ सन्मान आमच्या या संघटनेच्या माध्यमातून केला जातोय. तर आज देखील अच्युतदादा पाटील यांचा शुभ सन्मान इथे संपन्न झाला. आपण आलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तदनंतर आमचे उद्योजक नामदेव शेठ यांचा देखील सन्मान करण्यासाठी आमच्या विश्वासदातांना विनंती करतोय की आपण शुभ सन्मान इथे संपन्न करायचा आहे. तर अर्थातच उद्योजक आमचे नामदेव शेठ अर्थात कोल्हापुरी शेठ या नावाने आमच्या गावामध्ये प्रसिद्ध आहेत असे आमचे अर्थात नामदेव शेठ यांचा सन्मान इथे केला जातोय. माईची उबदार शाल आणि इथे पुष्पगुच्छ देऊन विश्वासदादा पाटील आमचे कमिटी मेंबर या 40+ संघटनेचे त्यांच्या माध्यमातून हा सन्मान इथे घेतला जातोय. तर अर्थातच तदनंतर किशोरजी पाटील यांना देखील मी विनंती करते आपण देखील शुभ सन्मान आमच्या विश्वासदादा पाटील यांच्या शुभ हस्ते स्वीकारायचा आहे. चला तर किशोरदादा पाटील यांना विनंती असेल. पुढचा आवाज अर्थातच समालोचन कक्षामध्ये आपण बदल करतोय. भाईजी मस्कर मॅन फ्रॉम नारपोली यांचा इथे आवाज आपण हिंदी समालोचनाच्या माध्यमातून ऐकणार आहोत. मानाची अभिमानाची सन्मानाची आणि या 40+ एकीची स्पर्धा आपण इथे पाहतोय. 46 झालेले 47 धावसंख्येचा 52 प्रतिस्पर्धी संघ इथे त्यांच्या समोर असणार आहे. नक्कीच धन्यवाद. तोपर्यंत आपण डीजे मास्टर जरा लक्ष द्यायचं. हॅलो 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 अजित पाटील राबे अंपायरच्या भूमिकेमध्ये दिसतील आपल्याला. नक्कीच त्यांना देखील विनंती करूया.
ये मुकाबला अच्छा बनेगा, बनाना पड़ेगा, लेकिन ऐसी गेंदबाजी जैसी बल्लेबाजी हुई थी मैदान के अंदर, ये मुकाबला ढूंढने वाला मुकाबला है, छोड़ेंगी नहीं दोनों टीम मुकाबला। एक तरफ खारसा बोली टीम और दूसरी तरफ देखा जाएगा पिंटा शेठ प्रतिष्ठान तांबड़ शेठ। ये मुकाबला अच्छा बनना चाहिए, बनेगा या नहीं बनेगा, या खालसा बोली टीम ये आगे बढ़ाएगी, ये आने वाला वक्त जारी करेगा। दोस्तों किधर जाना नहीं है, मुकाबला ये अच्छा बनेगा। ये अच्छा मुकाबला मैदान के अंदर, दो आरंभिक बल्लेबाज मैदान के अंदर जा चुके हैं। आने वाली 30 गेंदें और 47 का करना होगा पीछा। 47 रन ये कंप्लीट करना पड़ेगा। दो आरंभिक बल्लेबाज अरुण माधव और मंगेश पाटिल की जोड़ी। हेलो हेलो, दो आरंभिक बल्लेबाज, हेलो, दो आरंभिक बल्लेबाज मैदान के अंदर जा चुके हैं। यह मुकाबला अच्छा बनेगा, यह बनाना पड़ेगा। गेंदबाज के लिए गेंदबाज संगदेव पाटिल, संगदेव गेंदबाज, अच्छी तरह से गेंदबाजी होगी या नहीं होगी, या आने वाला वक्त बताएगा। लेकिन गेंदबाज उसके बाद स्पिन, बहुत सारे गेंद का तजुर्बा अनुभव है इस गेंदबाज को। छांगदेव गेंदबाज के लिए तैयार। यस लॉर्ड गेंदी पॉइंट के रीजन में खेलना चाहते थे, यहां पर सिंगल मैच मिलेगा, सिंगल डबल से जाएंगे तो जाना पड़ेगा यहां पर। मैं कहूंगा घर खारसा बोली टीम को। पिंटा शेठ प्रतिष्ठान तांबड़ शेठ ने बहुत ही अच्छा रन का गुंजाइश किया है, उसके ऊपर आगे बढ़ाना पड़ेगा। यहाँ पर सिद्धि श्रावणी खारसा बोली टीम को बल्लेबाज को अटैक करना पड़ेगा मैदान के अंदर। ये मुकाबला अच्छा मुकाबला प्रीमियर लीग 17 गांव की है, प्रीमियर लीग है। ये लूज एंड डिलीवरी यहां पर फंसाया, बल्लेबाज को मिलता हुआ पहला झटका, ठोक दीजिए। कहूंगा नवीन पाटिल विकेट कीपर है, जानते हैं खिलाड़ी।
पहला झटका मिला यहां पर अरुण मात्र मैदान के बाहर। न्यू बैटर जल्दी विजय धीरे हो रही है मुकाबले को। रूपेश न्यू बैटर मैदान के अंदर। रूपेश डीजे मास्टर भी बहुत बड़ा डीजे लगाता और आवाज भी झूंझ रहा है मैदान के अंदर। ये होना चाहिए डीजे मास्टर की, मैं तारीफ करूंगा। एक अच्छे डीजे मास्टर है। आप डीजे मास्टर होते नहीं तो हमारा आवाज ये मैदान से बाहर नहीं जाता। तारीफ करूंगा डीजे मास्टर की भी, दो अंपायर उसका भी मैं शुक्रिया अदा करूंगा। मैदान के अंदर ये बड़ी धूप की तरफ अंपायर भी अपना काम निभा रहे और 11 खिलाड़ी वो मैदान के अंदर है। ये घुमा के मार रहा था किंग बोर्ड में, लगभग दूसरा झटका मिला। यहां पर खालसा टीम संकट के घड़ी में खड़ी है, लगाओ डीजे। न्यू गेंदबाज राजेश पाटील। इथवर तक चोळे टीमचा कर्णधार टॉस साठी आणि बादशाह 11 दादर टीम टॉस साठी यायचं दोन्ही टीमला विनंती करतोय। ये गेंद हवाई सफर है, सफर अच्छा नहीं है, खिलाड़ी वहां पर तैनात, मिलता हुआ और एक झटका। मैदान के अंदर ये होता है मुकाबला। ये अच्छी तरफ से मोड़ेगा मुकाबले को, ये अच्छा काम किया मैं कहूंगा गेंदबाज ने। राजेश पाटिल गेंदबाज और न्यू बैटर संदीप पाटिल। संदीप पाटिल बादशाह 11 दादरवाड़ा टीम के खिलाड़ी आ चुके हैं यहाँ पर, कर्णधार और छोटे टीम के कर्णधार टॉस के लिए आएंगे और टॉस करने के लिए मैं नवाज जाऊंगा। जोयगावचे उपसरपंच आपण पाहतोय त्यांच्या हस्ते नाणेफेकीचा गोल होईल। गणेश गरज साहेबांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल होईल। मित्रांनो गणेश साहेब या। संदीप पाटिल ने निकाला 1 रन और
जर पण नाणेफेकीचा कौल इथे केला जातो. एकीकडे हितवर्धक जोही संघाचे कर्णधार विजय दादा मॅन फ्रॉम दादर आणि एकीकडे निलेश दादा डावरे अर्थात बादशाह 11 दादर संघाचे कर्णधार. नाणेफेकीचा कौल बादशाह 11 दादर संघाने जिंकलाय. निर्णय असेल तर आपण लगेच तातडीने कळवा जेणेकरून वेल आपली वाचणार आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला निलेश दादांनी अर्थात त्यांच्यामध्ये बादशाह 11 दादर संघ त्यांच्या विपक्षामध्ये हितवर्धक जोहे ओव्हर टू कॉम्बॉक्स. एलबीडब्ल्यू की अपील की थी अंपायर यहाँ पर अपील को स्वीकारा. से खिलाड़ी संकट मोचक बनना पड़ेगा तब जाकर मैच जीता सकते हैं. 3 रन बने, आने वाली गेंदें होगी 21 गेंदे और 44 का करना होगा पीछा. एलबीला रिव्ह्यू नाही याची नोंद घ्यायची आहे. फक्त नो बॉल साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकतो. एलबीला अंपायरलाच फक्त रिव्ह्यू असेल. बॅट्समन किंवा खेळाडूंना रिव्ह्यू नसणार याची नोंद घ्यायची आहे असं आयोजकांचं म्हणणं आहे. ये मुकाबला अच्छा बनना चाहिए, बनाना पड़ेगा. इसे कौन से खिलाड़ी होगा जो खारसापुर टीम को जीता सकता है और अंदर के अंदर छक्के की बारिश करनी पड़ेगी. न्यू बैटर मैदान के अंदर संतोष मात्रे. टीम होनर है संतोष मात्रे मैदान के अंदर. जलवा दिखाना पड़ेगा यहां पर. बल्लेबाज कारनामा को तो दिखाना पड़ेगा. गेंदबाज के ऊपर अटैक करना पड़ेगा. गेंदबाज होगा यहां पर राजेश पाटिल. स्पीड अप कीजिए राजेश पाटिल. ये फुलटा लो फुलटा की गेंद. ये क्या किया? फील्डिंग की गलती का नतीजा देखने के लिए मिला. आया था अंदर आता 4 रन. स्पीड अप कीजिए. टाइम अलर्ट रहेगा इतना याद रखिए. नहीं तो टाइम के बाद चले जाएंगे तो एक खिलाड़ी अंदर लेना पड़ेगा. गेंदबाज के लिए तैयार. अच्छा काम कारनामा दिखा रहा है गेंदबाज. फ्रेडी का साथ नहीं मिल रहा है मैं कहूंगा. एक गेंद को खेला है कारपेट की शॉट की तरफ. लॉन्ग अप के रीजन में गेंद गई है. एक रन आसार के साथ पूरा किया. एक रन से संतुष्ट होना पड़ेगा. सिंगल डबल के ऊपर भी ध्यान देते हैं बल्लेबाज. ये ऊंचे खींच के खिलाड़ी मैदान के अंदर है और स्ट्राइक पर आ चुके हैं. संदीप पाटिल रावा. संदीप पाटिल रावा के है. ये रावे के खिलाड़ी है. ऊंचे कद के खिलाड़ी है. सिंगल रन आसार के साथ पूरा कर दिया. सिंगल डबल के ऊपर भी ध्यान देना जरूर रहेगा. और की भी समाप्ति. 2 ओवर का खेल खत्म. 4 विकेट के नुकसान पर स्कोर का लेवल 9 रन. 9 रन. स्पीडअप कीजिए. अंपायर उसको स्पीडअप करने के लिए बोलो ना. क्यों देरी हो रही है? अभी भी 3 मुकाबले खत्म करने हमको.
दिल की धड़कन तेज करने वाला यह मुकाबला है। यहाँ पर 9 रन बनने के बाद आने वाली 18 गेंद बची होगी और जीत के लिए करार होगा। अठारह गेंद 38 का पीछा। ये मुकाबला अच्छा बनना चाहिए। यह बल्लेबाज को अपना जलवा दिखाना पड़ेगा मैदान के अंदर। यह बल्लेबाज है जो स्ट्राइक पर संदीप पाटिल रावा। संदीप पाटिल टॉस की गेंद थी। लपक झपकती गेंद के विकेट के पर 10 में डॉट गेंद की भी समाप्ति। एक अच्छी गेंदबाजी मैं कहूंगा यहाँ पर मनोज पाटिल रावे की गेंदबाजी ज्यादा से ज्यादा मैंने आज देखा है। रावे की गेंदबाज को ज्यादा देखा है ये मैदान के अंदर। ये शॉट को खेला है लेकिन यहाँ पर खिलाड़ी तैनात है। 1 रन पूरा खेलेगा। सिंगल डबल के ऊपर ध्यान देंगे तो यह मुकाबला यहाँ पर सिद्धि श्रावणी खारसापोली टीम इस संकट में खड़ी रहेगी मैदान के अंदर। अच्छी तरह से जारी है मैं कहूंगा। पिंटा शेट प्रतिष्ठान तांबड़ शेट टीम बॉलिंग अटैक अच्छा है। लूजर डिलीवरी उसके ऊपर अटैक नहीं करते यहाँ पर बल्लेबाज। ये गेंद टॉपेज लगा, गेंद रुकेगी नहीं, जाएगी सीमा के बाद ये दन दवा 4 रन। यह शॉट अच्छा खेला है। खिलाड़ियों पर तैनात नहीं है। गेंद जाएगी या नहीं जाएगी। यहां पर खिलाड़ी आए, यहां पर 2 रन आसान के साथ पूरा किया। क्या मिलेगा? तीसरा रन खतरे के घड़ी में, लेकिन 3 रन आसान के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। स्कोर का लेवल देखा जाएगा तो 18 बने। ये गेंद खत्म होने का पानी अंदर लेना चाहिए, इतने याद रखिए। ये गेंद खत्म होने के बाद 18 बने। यहां पर आखिरी गेंद होगी इसके ओवर की। इस ओवर की आखिरी गेंद। यह मुकाबला अच्छा बना है, बनाना पड़ेगा। 2 बल्लेबाज के अंदर कुछ बातचीत हो रही है मैदान के अंदर। ये 2 बल्लेबाज अच्छी तरह से कारनामा दिखाएंगे या नहीं दिखाएंगे, आने वाला वक्त बताएगा। स्पीड अप होना चाहिए। गेंद निर्णायक गेंद हो जाएगी मैदान के अंदर। ये गेंद यहां पर रन आउट की विकेट जाएगी या नहीं जाएगी, अंपायर का डिसीजन आना जरूर रहेगा। अंपायर क्या डिसीजन है? थर्ड अंपायर की मांग की है। रन आउट है क्या नहीं है? फलंदाज बाज रहे रन आउट।
5 विकेट जाने के बाद 5 विकेट जाने के बाद ये आधी टीम खारिज हो चुकी है। मैं कहूंगा सिद्धि श्रावणी खारसापोली टीम यहां पर न्यू बैटर मैदान के अंदर। बैट्समैन कोण गेलाय नवीन बैटर आतून कोण गेलाय बैटर बॅट्समनचं नाव काय नवीन बॅट्समन गेलाय त्याचं शिशिर न्यू बैटर मैदान के अंदर 12 गेंदें बची होगी और 29 का करना होगा पीछा। आने वाली 12 गेंदें, ये 12 गेंदें निर्णायक हो जाएगी यहां पर सिद्धि श्रावणी खारसापोली टीम के लिए। यह पकड़ में आएगी ये टीम। संदीप पाटिल जलवा दिखाएंगे मैदान के अंदर या श्री पाटिल ये जलवा दिखाएंगे, ये आने वाला वक्त बताएगा। न्यू गेंदबाज मैदान के अंदर किशोर मोखल, सोए के गेंदबाज है किशोर मोखल। स्पीड अप होना चाहिए, खिलाड़ी को अलर्ट कीजिए। 2:21 समय का ध्यान देना होगा दोनों खिलाड़ी और दोनों टीम को। स्पीड अप होना चाहिए। 12 में चाहिए 29 रन। किशोर के हाथ में गेंद है। यह मुकाबला डू डाई वाला मुकाबला है। ये कौन जीत सकता है मुकाबला, ये आने वक्त तय करेगा। संदीप पाटिल, ये गेंद टप्पा पड़ने के बाद लपक छुप गेंद गई विकेट कीपर के 10 ओवर में डॉट गेंद की हुई समाप्ति। 11 गेंदे और 29 रनों की जरूरत। 11 गेंदे 29 रन। ऐसा लग रहा था मुकाबला आसान के साथ बना पाएगी सिद्धि श्रावणी खारसापोली टीम पर, लेकिन ऐसा नहीं होता। गेंदबाजी मैदान के अंदर अच्छी हो रही है। पिंटशेट प्रतिष्ठान तांबड़शेट की ये गेंदबाजी है, ये बहुत खूबसूरत है। एक किशोर मोकर के ऊपर आक्रमण, लॉन्ग अप के ऊपर चली जाएगी गेंद सीधी मार्की के बाहर। यह आया धंधरता 6 रन। जानलेवा मुकाबला मैं कहूंगा मैदान के अंदर है। 10 गेंदे 23 रन। 6 विकेट जाने के बाद ये उठाया जरूर है। ब्लॉकर की गेंद खोद के निकाला जाएगी बैक टू बैक। दूसरी गेंद या सही था 6 रन। मैदान के अंदर संदीप पाटिल मैदान के अंदर बैक टू बैक 2 छक्के डाले। हैट्रिक पे कगार पर है। हैट्रिक लगा पाएगी छक्के की, ये आने वाला वक्त बताएगा। 9 गेंदे 17 की होगी जरूरत। 9 गेंदे 17 रन। रनों की गुंजाइश इस ओवर में हो रही है। गेंदबाज किशोर मोकल, उसके ऊपर अटैक किया। खराब गेंदबाजी मैं कहूंगा। 3 गेंदबाज अच्छे थे, चौथी गेंद के ऊपर अटैक और अटैक देखने के लिए मिला किशोर मोकल के ऊपर। किशोर मोकल गेंदबाज के तैयार। 2 छक्के डाले बल्लेबाज संदीप पाटिल। रावा हैट्रिक पे कगार पर। ये शॉट पॉइंट के रीजन में गेंद डकाला है। यहां पर सिंगल मिलेगा, क्या मिलेगा? दूसरा यह जाएगी सीमा के बाहर। 2 रन आसार के साथ पूरा किया। 2 रन से स्कोर का लेवल इसे बढ़ चुका है मैदान के अंदर। 32 बने।
8 गेंदे 15 की होगी जरूरत। 8 गेंदे 15 रन। जानलेवा मुकाबला है, मुकाबला बनाना पड़ेगा। किस तरफ का होगा मुकाबला, ये आने वाला वक्त जारी करेगा। आठ गेंदे 15 रन। कारपेट शॉट खेला, एक रन आसर के साथ मिलेगा, क्या मिलेगा दूसरा, ये जानना पड़ेगा, लेकिन नहीं। सिंगल डबल के ऊपर भी ध्यान देते। आने वाली गेंदे होगी 7 रन का पीछा करना, 14 रनों का पीछा करना पड़ेगा। 7 गेंदे और 14 रन, ये गेंद निर्णायक होती है। इस गेंद के ऊपर छक्का आता है तो बचेंगे 8, चौका आता है तो बचेंगे यहां पर 12, 10 बचेंगे, लेकिन क्या करेंगे। चौका छक्का आता है, डॉट आता है तो बनेंगे 14। 7 गेंदे 14 की होगी जरूरत। ये निर्णायक गेंद है। सिद्धि श्रावणी खारसा पोली टीम मैदान के अंदर झूंझ रही है। एक गेंद को यहां पर खेला है, लेकिन यहां पर सिंगल नहीं लिया बल्लेबाजों ने। स्ट्राइक संदीप पाटिल अपने पास रखना जानते हैं। 6 गेंदे और 14 रनों की होगी जरूरत। 6 गेंदे 14 रनों की होगी जरूरत। मुकाबला ढूंढाई वाला मुकाबला है दोस्तों, कभी जाना नहीं। ये मुकाबला कोई भी जीतो मजा तो दिला सकता है मुकाबला। छह गेंदे 14 रन। न्यू गेंदबाज, किसके हाथ में गेंद दिया जाएगा और किसके हाथ में नहीं, ये आने वक्त तय करेगा। भवितव्य रहेगा अपने टीम का। जो गेंदबाज रहेगा उसके ऊपर जिम्मेदारी दे चुके हैं न्यू गेंदबाज विश्वनाथ। विश्वनाथ के हाथ में गेंद है। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज संदीप पाटिल। कलवे का गेंदबाज, स्ट्राइक एंड पर होगा बल्लेबाज और रावे का है संदीप पाटिल। यह भूलना नहीं है क्योंकि 2 छक्के डाले बल्लेबाज संदीप पाटिल ने। संदीप पाटिल हार्ड हिटर बल्लेबाज मैदान के अंदर। 6 गेंदे 14 रनों की होगी जरूरत। हवा का मौसम भी बहुत अच्छा है बल्लेबाज के लिए। मुकाबला स्पीड अप करना है, इतना याद रखना पड़ेगा। 6 गेंदे 14 की होगी जरूरत। अच्छा मुकाबला मैदान के अंदर। ये शॉट को बनाया, बहुत ही बढ़िया शॉट। ये जाएगी सीमार के बाहर, ये आया मैक्सिमम सुपर हिट, जस्ट 6 रन। संदीप पाटिल, ये छक्के के ऊपर छक्के लगाने वाले बल्लेबाज संदीप पाटिल हो गए। रावे के बल्लेबाज, इसको गब्बर कहूंगा मैं, गब्बर। ये देखिए, ये क्रॉस बैटर के ऊपर सिंगल नहीं लिया, अपने पास स्ट्राइक की फुल टॉस गेंद थी, अटैक करना चाहिए था छक्के के ऊपर, खुद के ऊपर नाराज संदीप पाटिल। 4 गेंदे 8 रनों की होगी जरूरत। प्रति गेंद के ऊपर 2-2 रन आने सपोर्ट करते हुए नजर आई यहां पर सिद्धि श्रावणी खारसा पोली टीम के सपोर्टर काली की गुंजाइश है। 4 गेंदे 8 रन। ये शॉट को खेला है, सिंगल मिलेगा या दूसरा। 1 रन आसान के साथ पूरा किया, ये दूसरे के लिए दौड़े। यहां पर फील्डिंग का नतीजा खराब है। 3 गेंदे 6 रनों की जरूरत थी। शॉर्ट रनों का यहां पर हिसाब आया। आने वाली 3 गेंदे 7 रनों की होगी जरूरत। थर्ड अंपायर की मांग मैदान के अंदर। अंपायर डिसिजन, फायनल डिसिजन। रिव्ह्यू फक्त नो बॉलर अटेम्प्ट केलाय
अरे तुम्ही नाही व्हाईटला बघ ये तू बघ. अरे राजा तू ये इथं. आम्हाला माहिती आहे 200 का 150 असतात ते. नाही भेटत ना. ये बघ ये. बघूया काय नाही बघूया काय. काय समजून घ्यायचं. 3 गेंदे 7 रन. ये होता है ये खिलाड़ी के अच्छे खिलाड़ी की पहचान रहती है. 3 गेंदे 7 रन. सेकंड में बल्लेबाज संदीप पाटिल. संदीप पाटिल ये शॉट को बनाया था, लेकिन यहां पर विकेट की गुंजाइश. बड़ी मछली जाल में आने वाली 2 गेंदे 7 रन की होगी जरूरत. ये ढूई डाई वाला बचकर यहां पर जा चुके हैं और टाइम का ध्यान देना पड़ेगा. स्पीड अप कीजिए. 2 गेंदे 7 रन की होगी जरूरत. न्यू बैटर मैदान के अंदर और रूपेश माली. 2 गेंदे 7 रन की होगी जरूरत है. मुकाबला अच्छी तरफ से बनाया था संदीप पाटिल रावा के बल्लेबाजों ने, लेकिन उसके ऊपर पानी फेरा या नहीं फेरा यह आने वाला वक्त बताएगा. न्यू बैटर मैदान के अंदर. रूपेश माली. ये शॉट को अच्छा खेला है, लेकिन जाएगी क्या सीमा रेखा के बाहर. ये मैक्सिमम सुपर हिट 6 रन. अभी डीजे मास्टर गाना तो बजाना पड़ेगा. इसके बाद आने वाली एक गेंद 1 रन की होगी जरूरत. ये वन साइड मुकाबला हो जाएगा, लेकिन नहीं. विकेट संदीप पाटिल का गया तो क्या हुआ. न्यू बैटर मैदान के अंदर था. रूपेश माली ने लगाया छक्का. ये 8वें क्रमांक के खिलाड़ी है, ये जानते हैं मुकाबला. एक गेंद 1 रनों की जरूरत. एक गेंद 1 रनों की जरूरत का टोबरा हुआ मुकाबला मैदान के अंदर. सोलर की एक लोहर की लोहा गर्म है, तब हथौड़ा मारना चाहिए. यह हथौड़े की घाव और बल्लेबाज के ऊपर निकला हुआ आसमानी छक्का. यह क्या मैं कहूंगा सिद्धि श्रावणी खास सापोली टीम बना के रखी अपने टीम को. आने वाली एक गेंद 1 रनों की होगी जरूरत. स्पीड अप कीजिए. कंपल्सरी चेसिंग इस स्पर्धे का नियम. ये देखिए मैदान के अंदर कुत्ता भी जा चुका है. आखिरी गेंद 1 रन की होगी जरूरत. स्पीड अप होना चाहिए. एक गेंद 1 रन की होगी जरूरत है. अच्छा मुकाबला चल रहा है मैदान के अंदर.
अंपायर अलर्ट कीजिए ना, एक गेंद 1 रनों की जरूरत है, मुकाबले में देरी हो रही है। एक गेंद 1 रनों की जरूरत, बल्लेबाज ने अच्छा काम निभाया है। स्टैंड एंड डिलीवरी था, उसके ऊपर छक्का लगाया, आने वाली एक गेंद। एनडी भाई दादर टीमचे ऑलराउंडर खिलाडी आहेत, त्यांना देखील विनंती करतो व्यासपीठावर विराजमान व्हायचं। एक गेंद 1 रनों की योगी जरूरत। ये शॉट खेला, शॉट को बनाया, कवर पॉइंट के ऊपर से निकाला, 4 रन।